तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका गाणादा आणि मी आता आलेलो आहे घरी. हॉलमधून घरी आलेलो आहे सगळं आवरून. आणि घरात इथं बघतोय तर काय गाडीला घेतलेलं राऊंडात की नाही रोहितनं काय बाय करायला लागलेलं बघा. हे बघा, सगळी गाड्या अशी चरचरीत करून टाकल्या, सजवाल तितके नाही असे मुंगळे डसल्याने डसलेले ती गाडीला. आणि मंगेश भाऊ, ओम्या, ते आमचा भैया, मामाचं पोरगं आहे आमच्या ते. आणि दत्ताभाऊ काय सांगाल माहिती आहे काय, त्या 8 फुटाच्या बाईचं ती चर्चा चालू होती यांच्यात. आणि आत कोण बसले, ते कविता आत बसल्या. हां, यांचं भार आहे बाबा. अरे ही बाळ झोपलं वाटतं. हे अंकल पण बसल्यात निवांत, कविता पण बसल्या निवांत. हे वार आहे बघा. आंटी लागल्या, हे पसारा काढ ती पसारा काढ. आंटीच्याच एक जीवाला थारा नसतोय. आणि आमच्या रोहितची मिसेस काय भरा लागल्या बाबा डब्यात. 3 3:15 वाजले तर डबच भरा लागल्यात. आणि मी बसतो बाबा, जरा दम लागलाय, मला पण वैताग आलाय. तर बसू कुठलं देत्यात, बाहेर ना हाक आलीच. तर चला मित्रांनो, बाहेर जाऊ. तर तुम्हाला काय काय करायला लागले बघा. हे काय करायला लागले ते, ए कुणी हाक मारली रे. आणि यांची ही चर्चा चालू आहे बघा. ही 8 फुटाची बाई, ह्या बाई आणि तेव्हा बाई. आणि सजवी करायला काय 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 बॉनेटवर ठेवले बघा. आणि मित्रांनो, हे संपूर्ण झालं मी तुम्हाला दावतो, पण 1च मिनिटात मी तुम्हाला दावणार आहे. हां, अरे बाबा, हे रे काय, हे एकटंच लागले वाटतं करायला. ह्याला विचारलं तर म्हणते हाय अजून शिल्लक 2च मिनिटात आंबा. आणि ह्याला बी दांडगे हौस गाड्या सजवायची. आता ते फडकी बिडकी ठेवलेली काढणार आणि तुम्हाला गाडी धावणार. 1च मिनिट. आणि अशा तऱ्हेने आपली गाडी झालेली आहे, फायनल सजावट झालेली आहे. आणि याचं सगळं श्रेय ऋषिकेश संगपाळ यांना देण्यात येत आहे. आणि मी तुम्हाला म्हणते ना सारखं शेंडफळ, तेही शेंडफळ बघा. आणि हा ब्लॉग मित्रांनो तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. बाय.